कृपा अखंडितपणे आपल्यावर असावी, गुरूंच्या चरणांचा सहवास अखंड लाभावा, सदैव त्यांचे दर्शन होत राहावे, यासाठी गुरुभेटीची काहूर लागलेले भक्तगण गुरूंच्या निर्गुण स्वरूपाच्या दर्शनासाठी जमले होते. या दैवी शक्तीच्या स्रोताचे आपल्या जिल्ह्यात आगमन झाले असताना त्याची अनुभूती घेण्याची संधी कोण बरं गमावेल. हा दुर्लभ योग आला होता दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भाविकांना. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे. जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाताना खडतर वाटेवर नातेवाईकांनी साथ सोडली तरीही सावलीप्रमाणे साथ देणारी एकमेव शक्ती म्हणजे सद्गुरू होय. उत्तम प्रपंच करताना जीवनाचा उद्धार कसा करून घ्यावा हे शिकवणारे गुरुच खरे सद्गुरू. देवालाही देवपण येते ते गुरूंच्या चरणाशी. म्हणूनच त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण करावे व अखंडपणे त्यांच्या सेवेत राहावे, याने जीवनाचे सार्थक हमखास होईल. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार श्री अनिल दामोदर खारकर यांच्या मुखातून ही गुरुमहती ऐकताना सर्वच भाविक दंग झाले होते. आदल्या दिवशी श्री व सौ सचिन रहागडाले यांच्या घरी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे थाटामाटात आगमन झाले. पंचोपचार पूजनादी संपन्न झाल्यावर रात्री श्रींच्या पादुका तेथेच विसावल्या. दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणुकीतून आलिशान रथात आसनस्थ होऊन श्रींच्या पादुका मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर श्रींच्या पादुकांचे सुहासिनींद्वारे औक्षण करण्यात आले. व्यासपीठावर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा विराजमान झाल्या. त्यानंतर पुरोहितांद्वारे षोडशोपचारे पद्धतीने पादुका पूजन करण्यात आले. सुमारे 3200 भाविक अंतःकरणपूर्वक आपल्याजवळील वैयक्तिक पादुकांचे पूजन करत होते, तर काही जण मानसपूजेचा आनंद घेत होते. कार्यक्रमाला 14 ते 15,000 भाविक भक्त उपस्थित होते. तसेच 1658 भक्तगणांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या जीवन परिवर्तित करणाऱ्या विचारांनी प्रेरित होऊन उपासक दीक्षा घेतली. आपला प्रपंच करत असताना समाजाचेही आपण काही देणे लागतो याची जाणीव करून देणाऱ्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशाचे पालन करत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत गरजूंना 47 आधुनिक फवारणी पंप व 10 घरघंटी यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. यावेळी माननीय श्री परिणाम फुके आमदार विधान परिषद गोंदिया भंडारा, माननीय श्री मधुकरजी फुंकडे माजी खासदार, माननीय श्री विनोदजी ठाकरे नगराध्यक्ष लाखांदूर व अन्य मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. कार्यक्रमस्थळी उत्तम अशा महाप्रसादाची योग्य सोय करण्यात आली होती. सर्व सेवेकरी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सेवेत काही उणीव राहू नये यासाठी प्रयत्नशील होते. सायंकाळी सांगता आरती करण्यात आली व जड पावलांनी भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला व श्रींच्या पादुकाही पुढील प्रवासास निघाल्या. श्री गुरुदेव.